हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती थोडीशी मोठी ऑर्डर, म्हणजे 3 केजीची ऑर्डर होती ही. आणि 40 इयर्स झाले होते वेडिंगला. सो त्यांना ते सेलिब्रेशन करायचं होतं. आणि हे आमचे शेजारीच होते. सो त्यांनी फर्स्ट टाईमच ऑर्डर दिली होती. आणि हा 3 केजीचा चॉकलेट केक हवा होता त्यांना. आणि थीम पण काही नव्हती, अशी सिम्पल थीम होती. एक कपलचा टॅग होता आणि जिप्सी लावायची होती थोडी थोडी. तर तुम्हाला फायनल लुक बघून कळेलच की केक किती सुंदर झाला आहे. तर खूप गडबड झाली मला ह्या केकला. आणि प्रॉब्लेम असा होता की मला आणखीन एक 3 केजीची ऑर्डर आली होती. आणि एवढे 2 3 केजीचे केक फ्रीजमध्ये बसतात. पण जो दुसरा केक होता त्याचा जो बेस होता तो मोठा होता. 2 केजी 3 केजीचा बेस होता. त्यामुळं मग दोन्ही केक फ्रीजमध्ये ठेवणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळं मग हा जो केक होता तो मी पटकन रेडी करून घेतला. आणि शेजारीच राहतात, सो त्यांना सांगितलं की केक रेडी झाल्यावर तुमच्या फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे आज आणखीन एक ऑर्डर आली होती. त्यामुळं मग ते पॉसिबल होत नव्हतं मला की दोन्ही केक फ्रीजमध्ये ठेवायला. आणि डॅमेज पण झाले असते, त्यामुळं मग ते ठेवून दिलं. आणि नंतर हे झाल्यानंतर हा जो मी बनवते हा वरचा लेअर आहे. आणि 3 केजीचा केक होता, त्यामुळं खालचा जो बेस होता, जो फर्स्ट टियर होता, तो मी 2 केजीचा घेतला होता. आणि जो वरचा होता तो 1 केजीचा केला होता मी टॉल केकमध्ये. तर हे झाल्यानंतर मी आधी वरचं तयार करून घेतलं. आणि वरचं तयार करून झाल्यानंतर खालचं रेडी करायला घेतलं. खालचा तो खूप मोठा होता, तो 2 केजीचा होता पूर्ण. आणि वरचा 1 केजीचा होता. तर आधी मी ह्याला क्रमकोट करून घेतलं. पूर्ण चॉकलेट होता आणि मी ब्राऊन क्रीम रेडी करून घेतली. ब्राऊन क्रीमने क्रमकोट करून घेतलं आणि हा छान फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवला. आणि मग हा सेट होऊस तर मी खालचा बेस करून घेतला. हा बघता तुम्ही की हा पूर्ण 2 केजीचा केला आहे मी. आणि ह्याला मला हाईट वगैरे पण द्यायची होती, सो ब्राऊन क्रीमनेच करायचं होतं मला ह्याला. आणि नंतर बटर पेपर वगैरे रिमूव्ह करून घेतला आणि कटिंग करायला घेतली. एक मोठा बेस होता, त्यामुळे थोडासा वेळ लागला. आणि 3 लेयर्समध्ये कटिंग केली मी ह्याला. आणि 3 लेयर्समध्ये कटिंग करून झाल्यावर केकला हाईट पण येणार होती, त्याच्यामुळं ते झाल्यानंतर मी लगेच हा 2 केजीचा बेस रेडी करायला घेतला. तोपर्यंत जो टॉप लेअर होता तो सेट होत होता पूर्ण प्रॉपरली. आणि नंतर जी नेहमीची प्रोसेस असते ती मी करायला घेतली. शुगर सिरप टाकलं, मग चॉकलेट सॉस, मग वरतून ब्राऊन क्रीम वगैरे जे काय असतं ते करायला घेतलं. आणि नंतर हा पण जो आहे तो संपायला आला होता, बट त्याच्यामधून जेवढं निघेल तेवढं मी यूज करत होते. आणि लास्टला तर खूप गडबड झाली हा केक करायला, बट केकचा फायनल लुक खूप छान होता. आणि तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. आधीचे पण व्हिडिओज बघा. आणि अशाच न्यू डिझाईनसाठी बेल आयकॉनवर पण क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स येत राहतील सगळ्या व्हिडिओजचे. तर थोडंसं शुगर सिरप कमी पडलं होतं, फर्स्ट लेअरलाच जास्त गेलं होतं, म्हणजे सेकंड टियरलाच जास्त गेलं होतं. सो मी परत मिक्स केलं, थोडंसं अजून बनवून घेतलं. आणि मग नंतर ह्याला पण मी म्हणजे चॉकलेट सॉस वगैरे टाकून असे 3 लेयर्सचं बनवून घेतलं. आणि क्रीम पण थोडी कमी पडली होती, अंदाज नव्हता आला मला, कारण खूप दिवसांनी 3 केजीच्या चॉकलेट केकची अशी ऑर्डर आली होती मला. आणि चोको चिप्स पण भरपूर असे ॲड केलेत मी. आणि केक एकदम छान असा सेट झाला होता की तुम्ही बघा, म्हणजे कळेलच तुम्हाला की फायनल लुक बघून की केक किती छान सेट झाला आणि एकदम मस्त झाला आहे. तर जिप्सी वगैरे पण एकदम फ्रेशमध्ये भेटली होती मला. आणि जो टॉपर होता तो कपलचा टॉपर होता, तो पण मला प्रिंट काढून आणायचं होतं. जे काही प्रिंटआउट असतात ते मी फोटो पेपरवरच काढून आणत असते. आणि फोटो पेपरवर जे प्रिंटआउट्स काढून आणले ते म्हणजे असे स्टेबल राहतात आणि एकदम नीट राहतात, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नसतो, ते खराब वगैरे होण्याचं काही हेच नसतं. आणि तर तुम्ही बघताय की मी ही क्रमकोट करून घेते ह्याला. आणि जेवढी पण क्रीम राहिली होती ती सगळी यूज करून टाकली मी ह्याला क्रम कोटिंगला. आणि केकला हाईट पण किती छान आली आहे हे बघताय. आणि अजून ह्याला हाईट होणार होती ह्या केकला, कारण ह्याच्यावरतून पूर्ण व्हाईट कलरची कोटिंग येणार आहे. तर ह्याला छान असं क्रमकोट करून घेते आहे. आणि क्रमकोट झाल्यानंतर एक्स्ट्रा क्रीम वगैरे रिमूव्ह करून घेतली. खाली जो गॅप राहिला होता तो पण फिल करून घेतला. जी एक्स्ट्रा क्रीम राहिली होती त्यानेच गॅप वगैरे फिल करून घेतला. आणि ह्याला जो मी 3 केजीच्या केकला जो मी बेस यूज केला आहे, जो खालचा आहे तो मी 2 केजीचा केला आहे, कारण मग तो एकदम प्रॉपर होऊन जातो, काही प्रॉब्लेम नाही येत त्याला. आणि नंतर हा जो होता तो मी थोडासा म्हणजे वेगळ्या बेसवर करून घेतलं. तर तोपर्यंत तो सेट व्हायला ठेवला मी. आणि तो सेट होऊस तर मग ह्याला मी व्हाईट कोटिंग करून घेतली. आणि व्हाईट कोटिंग पण तुम्ही बघताय की मी पायपिंग बॅगमध्ये फिल करूनच केली आहे त्याला.
आणि ती पण एकदम छान झाली आहे. केकला हाईट वगैरे पण एकदम मस्त आली आहे. नंतर फिनिशिंग झाल्यानंतर मी जो माझा स्पून आहे त्याने मेसी डिझाईन करून घेतली वरतून, कारण त्याच्याशिवाय पण केकला लूक येत नाही. आणि सगळंच, कारण तो केक पूर्णच प्लेन होता, त्याच्यावर बीड्स पण नव्हते टाकायचे, काहीच नव्हतं टाकायचं, म्हणजे काही करायचंच एक्स्ट्रा काही वर्कच नव्हतं त्याच्यावर. फक्त जिप्सी लावायची होती थोडीफार आणि एक टॉपर होतं. मला बीड्स वगैरे पण टाकायचे होते, म्हणजे माझ्याकडून एक्स्ट्रा डिझाईन करायची होती, बट तेवढा टाईम नव्हता. आणि ते जे कस्टमर होतं, त्यांचे रिलेटिव्स होते, ते केक घेऊन जाणार होते त्यांच्या घरी ठेवायला, कारण हे ऑलरेडी कार्यक्रमाला निघाले होते. त्यामुळे मग ते तर बाहेरच येऊन थांबले होते. त्यामुळे मला प्रॉपर केकचं नीट असं शूट पण नाही करता आलं. ते पण मी खूप गडबडमध्ये केलं. तर तुम्हाला कसा वाटला तो केकचा फायनल लुक बघून मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच. आधीचे पण जे ओल्ड व्हिडिओज आहेत ते पण बघा, म्हणजे त्याला बघून पण तुम्हाला कळेल की चॅनल सबस्क्राईब करायचं की नाही. आणि नंतर आता तो सेट व्हायला ठेवला मी, जो वरचा टियर होता. जो खालचा टियर आहे त्याला मी आता आउटर कोटिंग करून घेते आहे. पायपिंग बॅगमध्ये फिल करूनच आउटर कोटिंग छान होती. आणि नंतर ह्याला आउटर कोटिंगनी पण हाईट छान आली, खूप छान आणि मस्त हाईट आली ह्याला. आणि तुम्हाला म्हणजे कळेलच की हाईट किती छान आली आणि एकदम मोठा झाला आहे हा 2 kg प्रमाणे केक. 2 kg पेक्षा पण जास्त गेला असेल हा केक, मला तसं वाटतं, जो खालचा आहे तो. नंतर हा जो स्पॅच्युला आहे त्याने मी आधी फिनिशिंग करायला घेतली, पण जर टॉपने मला फिनिशिंग करायची होती तर प्रॉब्लेम द्यायला लागला. नंतर मी मोठे जो माझा कटर आहे त्यानेच फिनिशिंग करायला घेतली. घरचे बोलले की आहे मोठं तरी फिनिशिंग होते, तर त्यानेच फिनिशिंग करायला घे, कशाला छोट्याने. आणि त्या छोट्या स्पॅच्युलाने केक पण डॅमेज होत होता, म्हणजे फिनिशिंग बिघडत होती. सो मी ह्यानेच करायला घेतली आणि ह्याने एकदम छान आणि प्रॉपर फिनिशिंग झाली. आणि नंतर ह्याला पण मी मेसी करून घेतलं स्पूननी. मेसी वगैरे करून झाल्यावर मी पटकन ह्याला डॉवल्स लावून घेतले, कारण टियरचे केक असले की डॉवल्स कंपल्सरी लावावेच लागतात, कारण त्यानेच केक स्टेबल राहतात. आणि डॉवल्स तर मी ऑलरेडी साईजचे कट करून घेतले होते. 3 ते 4 डॉवल्स लावले मी ह्याला, कारण ह्याच्यावरती फक्त एकच टियर होता म्हणून 3 ते 4 डॉवल्स खूप झाले. नंतर ह्याच्यावरचा जो केक होता त्याला मी एकच मोठा असा डॉवल लावून दिला. आणि हे मी ट्रॅव्हल करता करता रेकॉर्डिंग करते, सो थोडंसं समजून घ्या, म्हणजे आधीमध्ये काही व्हॉईस वगैरे येत असेल तर. आणि नंतर हे मी डॉवल्स एकदम प्रॉपरली लावून घेते, म्हणजे वरचा जो लेअर आहे त्याच्या साईजनेच डॉवल्स लावावे लागतात. जर साईडला डॉवल गेलं तर मग त्याचा काही यूज पण होत नाही. आणि मग जो मोठा डॉवल होता हे डॉवल्स ह्याला मी लावून घेतले. आणि मग मोठा डॉवल लावायचा आधीच मी जो वरचा टियर होता तो मी उचलून मला ह्याच्यावरती ठेवायचा होता. हाच सगळ्यात मोठा टास्क असतो ह्या टियरच्या केकसाठी. आणि जेव्हापासून मी ही ट्रिक यूज करते तेव्हापासून मला खूप इझिली वर्क होतं ही गोष्ट, की एकावर एक म्हणजे टियरवर केक ठेवणं खूप इझी जातं. तर हा जो मोठा डॉवल आहे तो मी लगेच लावून घेते, कारण ह्याच्यावरच पूर्ण केक स्टेबल राहतो. आधी हा पूर्ण मी आतमध्ये लावून घेतला, साईज मार्क केली आणि मग त्याची कटिंग करून घेतली. आणि कटिंग करून झाल्यानंतर मी तो आतमध्ये म्हणजे डॉवल सेट करून घेतला त्याच्यामध्ये, आणि त्याने केक एकदम स्टेबल राहिला. आणि मग हे डॉवल कट करायला खूप हार्ड असतात, म्हणजे डॉवल्समध्ये पण खूप प्रकार असतात, पण हा वाला जो आहे तो एकदम स्टेबलवाला आहे, कडक आहे हा. आणि ह्याने केक पण खूप छान स्टेबल राहतो. बाकीचे जे असतात ते असे लूज असतात थोडेफार, म्हणजे असे स्ट्रॉसारखे असतात, ते बेंड वगैरे होतात. आणि जे आपले टूथपिकच्या स्टिक असतात मोठ्या मोठ्या त्याही टाकतात काही लोक, बट ते म्हणजे हार्मफुल आहे. किती जरी त्याचा आपण पॉईंट कट केलं तरी पण ते हार्मफुल आहे, चांगलं नाही आहे. ह्या डॉवल्स जे आहेत ते हार्मफुल नाही आहेत, प्रोटेक्टिव्ह आहेत, त्याने काही प्रॉब्लेम होत नाही, काही झालं तरी कुठे लागणार नाही, काही नाही. राऊंड शेपमध्ये वगैरे आहेत हे. आणि नंतर पूर्ण तर झालं आहे आणि मी पटापट तुम्ही बघताय की किती गडबड झाली. आणि मी एकदम फास्टमध्ये जिप्सी लावून घेते, कारण कस्टमर बाहेर येऊन थांबलं होतं, अजून मला शूट करायचं होतं ह्या केकला, टॅग लावायचा होता. तर मी पटपट जिप्सी वगैरे कट करून घेतली ह्याला. आणि जिप्सी कट करून झाल्यावर मी सगळी सेट करायला घेतली. मला फोटो पण बघायचा होता केकचा, आणि फोटो बघत बघत पण केक सेट करायचा होता. तर नंतर हे सगळं झाल्यानंतर मी जो प्रिंट आणला होता तो मी ऑलरेडी रेडी करून ठेवला होता. तो फोटो प्रिंट होता पेपरवर, त्याला मी कटिंग करून घेतलं. आणि त्याच्या मागे सेलोटेपनी टूथपिकची स्टिक असते ती लावून घेतली, कारण त्याने केक एकदम म्हणजे नीट राहिला असता, म्हणजे नीट सेट झाला असतो तो केकवर. आणि नंतर ते झाल्यानंतर मी जिप्सी होती ती एकदम म्हणजे भरपूर अशी लावायची होती त्या केकला.
थोडी जास्त जिप्सी होती म्हणून मी पण एक्स्ट्रा 50 रुपीजची जिप्सी आणली होती आणि भरपूर अशी आली होती. म्हणजे केकला पूर्ण लावूनसुद्धा ती थोडीशी राहिली होती. मग असं असतं की ज्यावेळेस एक्स्ट्रा राहतं त्यावेळेस केकची ऑर्डर येत नाही फ्लावर्सवाल्या, आणि ज्यावेळेस ते सुकून जातं किंवा संपून जातं मग त्यावेळेस फ्लावरच्या केकची ऑर्डर येणार, भरपूर काही काही होणार असं असतं. तर अजून पण ती जिप्सी फ्रीजमध्येच ठेवली होती, बट ती सुकून गेली. ती काही नीट राहत नाही, जास्तीत जास्त 2 दिवस नीट राहते. सो मी लावता येईल तेवढी ह्या केकला लावून घेतली आणि नंतर जिप्सी वगैरे सगळं लावून झालं. तुम्ही बघताय की मी हा टॅग पण लावून घेतला आहे. तर केकचा फायनल लुक तुम्ही नक्कीच बघा आणि त्यासाठी फुल व्लॉग बघा. उद्याचा पण व्लॉग जो आहे तो खूप छान येणार आहे. त्याच्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला उद्याचा व्लॉग आलेला कळेल. त्याच्यासाठी बेल आयकॉनवर पण क्लिक करून ठेवा. आणि हा आहे केकचा फायनल लुक. तर मी किचनमध्येच शूट केलं, मला बाहेर शूट करायला सुद्धा वेळ नाही मिळाला. तर कसा वाटला फायनल लुक मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा. तर आता 200 झालेत, हेच आपल्याला 200K सुद्धा करायचे आहेत. असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू.